हॅलो गाईज, आज मी पावना लेकला आले. इथे आल्यावर खरंच खूप शांत वाटायला लागलं. ना गर्दी ना नॉईज, जस्ट प्युअर नेचर वाईब्स. जसं जसं सनसेटचा टाइम येत होता तसं वरती आल्यावर पावना लेक अजूनच सुंदर वाटत होता. लेकचे कलर्स चेंज होत होते आणि प्रॉपर्टीचा व्ह्यू तर खूप सुंदर दिसत होता. एकदम पीसफुलवाली फिलिंग. चला आता मी तुम्हाला दाखवते कॅम्पची खालची बाजू. लेकमध्ये फारसं पाणी नव्हतं, पण मला एक परफेक्ट जागा सापडली जिथे बसून मी सनसेट शांतपणे एन्जॉय केला. इथे वेगवेगळ्या टाईपचे स्टे अवेलेबल आहेत, जसं टेंट, डोम आणि लक्झरी कॉटेजेस. त्यानंतर पावना लेकचा सायंकाळचा व्ह्यू एन्जॉय करत करत मस्त कांदा भजी आणि मॅगी खाल्ली. बसायची अरेंजमेंट पण त्यांनी खूप छान केली होती. शांत जागा, लेक समोर आणि प्रॉपर रिलॅक्स वाईब. मग कॅरम खेळायला बसले. पुढे बार्बिक्यू साठी गेलो. थंड हवा पण होती, तर मग त्यांनी बॉनफायर लावून दिला. झोपायला जायच्या आधी बडीसोबत खूप छान गप्पा मारल्या. सकाळी उठल्यावर जो व्ह्यू पाहिला ना, तो खरंच खूप सुंदर होता. पावना लेकच्या सकाळचा व्ह्यू एकदम शांत आणि एकदम फ्रेश होता. नंतर मस्त ब्रेकफास्ट केला आणि थोडा वेळ बुक रीड केली. अशा जागेवर ब्रेकफास्ट करायची मज्जाच वेगळी असते. आणि मग बोटिंग साठी गेलो. वा, काय व्ह्यू होता. सगळीकडे निळं निळं पाणी, त्यात मस्त पहाड. ओ गॉड, व्हॉट अ व्ह्यू. थंडी हवा, हलकी धुकी आणि समोर पाहिलेला लेक. सकाळ इतकी छान असू शकते हे मला वाटलेच नव्हते.